भारी मतों से विजयी बनाए और उन्हें नागपुर महानगर पालिका में भेजे। याद रखें, बटन दबेगा ट्रैक्टर का, भाग्य जगेगा प्रभाग का, बदलेगा प्रभाग। रोल मेश्रामजी, आपण प्रभाग 60 मधून निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहात, काय सांगाल? मी ईश्वर चंद्रभान मेश्राम, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या पार्टीमधून मी चुनाव लढत आहे आणि माझ्या चुनावची नाही ट्रॅक्टर पार्टीनं माझ्यावर मधून लढत आहे आणि पार्टीनं माझ्यावर जो विश्वास ठेवलेला आहे, प्रभागाची जी समस्या आहे मी त्याला पूर्णपणे सोडवण्याचा प्रयत्न करीन आणि प्रभागातील जनतेला हेच आवाहन करतो की मी येणार ह्याच्यामध्ये मी निघून आल्यानंतर त्यांना शिकायचा मौका देणार। काय सांगाल, महानगरपालिकामध्ये मागील 15 वर्षापासून भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे, विकासाबद्दल काय आपले एक धोरण आहे? विकास झाला असं आपल्याला वाटतं का? आणि नाही झाला तर काय काय विकास व्हायला पाहिजे बरं? सर्वप्रथम ते एक मी आमच्या अशोकनगरामध्ये नाला आहे, कामार नाला, आणि या नाल्याच्या आजूबाजूला जे लोक राहतात, गंदगी पसरलेली आहे, मच्छर आहे, गटर लाईन नाल्याला जोडलेले आहेत आणि त्याच्यामुळे त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होत आहे। ह्या नागनलीचा नाला असो या चमार नाला असो, बाकी नाले पण आहे ज्याच्यामुळे तिथे राहणाऱ्या नागरिकांना खूप त्रास होतो। मला मी निघून आल्यानंतर इथे जे गटर लाईन जोडलेली आहे याला नाल्याला एका पाईपलाईनमध्ये टाकून त्याला मी बनवण्याचा प्रयत्न करणार आहे। नागपूर महानगरपालिकेच्या शाळा ज्या आहेत त्या बंद होत आहेत, काही बंद झाल्या, काही बंद होण्याच्या कगारवर आहे, त्याकरता आपली काय नीती राहणार आहे? मी नागपूर महानगरपालिकामध्ये 38 वर्ष सेवा दिलेली आहे आणि ह्या 38 वर्षामध्ये अगोदर तर महानगरपालिकेच्या शाळा चांगल्या यांनी चालत होत्या, प्रशासन बी याच्याकडे लक्ष देत होतं, परंतु दिवसेंदिवस ह्या शाळा बंद होत चाललेल्या आहेत आणि प्रायव्हेट जी शाळा आहे तिकडे जास्त फी आहे। एक सामान्य जनता, गरीब जनता, तबीबी जनता जी आहे ते आपल्या मुलांना शिकू शकत नाही। जे बंद शाळा आहे आपण चांगलं एज्युकेशन त्यांना हे करू आणि डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न करू की त्यांनी नागपूर महानगरपालिकेच्या शाळेमध्ये आपल्या मुलांना हे कराल। मी हे हाऊसमध्ये आणि त्यांचं समाधान करेन। प्रचाराचे शेवटचे दिवस सुरू आहे, कसा प्रतिसाद मिळालेला आहे जनतेचा? जनतेचा मला चांगला प्रतिसाद मिळत आहे, कारण की महानगरपालिकेच्या चुनावामध्ये व्यक्ती पाहिलं जाते, तो काम करते किंवा नाही त्याचा स्वभाव पाहिला जाते, पार्टी पाहिला जात नाही, तो जनताच्या प्रश्नाला धावून येतो, 24 तास अगर त्यांना सेवा देत असेल असेच उमेदवारांना माझ्याही प्रभागातील जनतेला विनंती करतो की जे काम करत असतील त्यांनाच निवडून द्यावे आणि मला चांगला प्रतिसाद मिळत आहे। आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो, ह्या होणाऱ्या 15 जानेवारी 26 रोजी जे मतदान होणार आहे त्या मतदानामध्ये मला भरघोस मतांनी प्रभागातील जनता निवडून देतील आणि मंचावर पाठवतील असा मला ठाम विश्वास आहे। जय हिंद, जय